सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। पक्षामधील ज्येष्ठ नेत्यांनी या संदर्भात नोटीस पाठवलेली आहे। सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह। या संदर्भात राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी ही नोटीस पाठवलेली आहे। नोटीस नेमकी काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत। मात्र सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीमध्ये जाहीर घोषित करण्यात आलं होतं। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमण्यात आलेलं होतं। राष्ट्रीय सचिव यांनी ही नोटीस पाठवली सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर, त्यामुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनीच ही नोटीस पाठवली आहे। यामध्ये राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत ही नोटीस पाठवली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडनं। सुनील, नोटीस काय आहे? ही जी नोटीस आहे, कारण की ज्यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची नियुक्ती झाली होती, त्याला कुठेतरी ही आव्हान जे आहे ते देण्याचा प्रयत्न केला गेला, अशा पद्धतीची ही नोटीस आहे। आणि राष्ट्रीय सचिव जे आहेत सच्चिदानंद सिंह हे यापूर्वी या पक्षात होते, त्यांच्या मार्फत ही वकिलामार्फत नोटीस देण्यात आलेली आहे। 9 जुलैची म्हणजे 2 ते 3 दिवसापूर्वीची ही नोटीस आहे। आणि त्यामध्ये म्हणण्यात आले की ज्या अर्थी सुनेत्रा पवार या 25 एप्रिलला ज्यावेळेस नॅशनल कन्व्हेन्शन झालं होतं, त्यावेळेसच्या कन्व्हेन्शनमध्ये त्यांचं राष्ट्रीय अध्यक्षपद झालं होतं। त्यानंतर पुढे जी त्यांनी ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना एक नोटीस दिली होती, त्या पद्धतीचं आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची सुद्धा नियुक्ती जी करण्यात आली होती, तिला कुठेतरी आव्हान या नोटीसमधून देण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे अजूनही राष्ट्रीय जे राष्ट्रवादी पक्ष आहे, अजित पवार यांच्या निधनानंतर ज्या पद्धतीने त्यांच्यात वादावादी निर्माण झाली होती, त्या पार्श्वभूमीवर या नोटीसला महत्व आहे। निखिला, धन्यवाद सुनील एकूणच माहितीबद्दल। राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक ही अवैध असल्याचं या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे। राष्ट्रवादीच्याच राष्ट्रीय सचिवांनी ही नोटीस पाठवली आहे। राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक ही अवैध असल्याचं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। ही निवडणूक पुन्हा घ्यावी अशी नोटीसमधनं मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय। सच्चिदानंद सिंह यांनी ही नोटीस पाठवली, वकिलांमार्फत ही नोटीस पाठवण्यात आली आहे। राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूकच अवैध असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। नोटीसमध्ये त्यांनी हा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आलेलं होतं। मात्र या एकूणच प्रक्रियेवर या नोटीसमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे। राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत ही नोटीस पाठवली आहे। निवड रद्द करून पुन्हा एकदा निवडणूक घ्या अशी मागणी त्यांनी या नोटीसमधून केली आहे। आणि आताची सगळ्यात मोठी बातमी, सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची एकमतानं निवड करण्यात आलेली होती। मात्र ही प्रक्रियाच अवैध असल्याचं सच्चिदानंद सिंह यांनी म्हटलेलं आहे आणि या संदर्भात ही नोटीस पाठवण्यात आली आहे। सुरुवातीपासूनच सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष करावं असा हा राष्ट्रवादीमधला मतप्रवाह होता। मात्र आता राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे। पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनीच नोटीस पाठवल्यामुळे हे एकूणच काय नेमकं प्रकरण आहे याविषयी आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे। वकिलामार्फत ही नोटीस पाठवण्यात आली आणि बैठकच अवैध असल्याचं यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे।